तर इकडे विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीमध्ये बंडखोरीचं वादळ घोंगावतंय। ही बंडखोरी थांबवण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केलेत। बंडखोरी करणाऱ्या सगळ्याच नेत्यांना तातडीने मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय आणि बंडखोरीचं निशाण फडकावलंय। जैसा एक काळ होता का काँग्रेसची परिस्थिती या संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बळकट होती, चांगली मजबूत होती। आज त्यांची परिस्थिती पाहिली आपण तर भयानक झाली। अशी परिस्थिती भविष्यामध्ये शिवसेनेची होऊ नये यासाठी माझी नम्र विनंती राहील भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्रजीच याचा मधला मार्ग काढू शकते। शेवटी खाली ज्या पद्धतीने आमच्यावर अन्याय होऊ लागला या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडावी लागेल। आमच्या नेत्यालाही आम्ही जे एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते त्यांनाही विनंती केली, त्यांनी उद्या आमची मीटिंग बोलवलेली आहे। त्यामध्ये आता काय निर्णय होईल, कसा होईल, कशा पद्धतीने होईल, काय चर्चा होईल, पक्षाची परिस्थिती काय, पक्षाचं भविष्यामध्ये काय होणार आहे हे आमच्या नेत्याला आम्ही स्पष्ट बोलू। आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षा आहे की याच्यामधला खरा मार्ग तेच काढू शकतात। घेऊयात आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, मंत्र्यांच्याच मुलानं खरं तर बंडखोरी आता केलेली आहे आणि त्यामुळे आता ती शांत करण्यासाठी कशा पद्धतीने वरिष्ठ नेते प्रयत्न करतायत? वैष्णवी, नक्कीच अब्दुल सत्तार हे एक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहे, माजी मंत्री आहे आणि त्यांच्या मुलानेच बंडखोरी केल्याने साहजिकच बातम्या होणार, चर्चा होणार। पण या बंडखोरीचं नेमकं कारण काय हे स्वतः अब्दुल सत्तारांनी काल आपल्याकडे बोलताना स्पष्ट केलंय। त्यांचं एक वाक्य अत्यंत महत्वाचं होतं, महाविकास आघाडीत आम्हाला राष्ट्रवादीकडून जो त्रास झाला आणि त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, तो जो त्रास होता त्यापेक्षा अधिक त्रास आम्हाला भाजपकडून दिला जातोय आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेना संपवण्याचा हा डाव आहे आणि भाजपकडून खालच्या नेत्यांकडून हे सगळं सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे शिवसेना जर संपवायची नसेल तर यावर तात्काळ तोडगा काढायला पाहिजे अशी त्यांची विनंती त्यांनी एकनाथ शिंदेकडे केली होती। आणि आज एकनाथ शिंदेने तात्काळ या सगळ्याबाबत बैठक बोलवली। जी माहिती मिळते त्यानुसार फक्त अब्दुल सत्तारच नाही तर संभाजीनगर मधले जे 6 आमदार आहे, खासदार आहे आणि महत्वाचे नेते आहे यांची ही सगळी बैठक बोलवलेली आहे। नेमकी त्यांची नाराजी काय आहे, भाजपच्या नेत्यांकडून कसा त्रास दिला जातोय, या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे समजून घेणार आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होऊ शकते। त्यामुळे अत्यंत महत्वाची ही आजची बैठक आहे। पण या बैठकीतला दुसरा आणखी एक किनारा आहे जो गेल्या आठवड्यात समोर आला होता। उदय सामंत हे संभाजीनगरमध्ये आले होते आणि सिल्लोड मधल्या सभेत उदय सामंत यांच्या समोरच अब्दुल सत्तार यांनी पक्षातील खतखत देखील बोलून दाखवली होती। संभाजीनगरचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे आहे, संजय शिरसाट पालकमंत्री आहे, मंत्री आहे, मात्र संजय शिरसाट यांच्याकडून शिवसेनेच्या आमदारांनाच निधी देताना डावललं जातंय आणि त्यामुळे आपली शिवसेना संपून जाईल असं थेट अब्दुल सत्तार बोलले होते। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांची जी खतखत आहे भाजप विरोधातील किंवा स्वतःच्या पक्षातील नेत्यांविरोधातली ती काल त्यांनी उघडपणे मांडून दाखवली आणि त्यामुळे आता ही सगळी नाराजी नाट्य जे संभाजीनगर मधलं आहे यावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईमध्ये ही हाय व्होल्टेज बैठक होते। या बैठकीत सगळे शिवसेनेचे आमदार असतील, खासदार असतील आणि या बैठकीत एकनाथ शिंदे नेमके काय निर्णय घेतात, काय बाजू समजून घेतात आणि आमदारांच्या तक्रारी काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र कालच्या हा जो भाजप विरुद्ध शिवसेना जो ड्रामा झाला किंवा अब्दुल सत्तारांनी जे गंभीर आरोप केले यावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार हे आपला उमेदवारी अर्ज मागे देखील घेऊ शकतात। मात्र ही बैठक अत्यंत महत्वाची आहे आणि या बैठकीत नेमकं काय काय समोर येतं हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे। वैष्णवी, अर्थातच मोहसिन, खरं तर मित्रपक्षावरती अन्याय आपल्यावरती केला जातोय असा आरोप करण्याचं हे काही पहिलंच वेळ नाहीये, हे नवीन नाहीये। मात्र विधान परिषद निवडणुकीच्या अगदी तोंडावरती हे होतंय म्हणून तो समतोल राखणं हेच आव्हान खरं तर आता एकनाथ शिंदेंसमोर असणार आहे। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।